दक्षिण नगर जिल्ह्याची संजीवनी असणाऱ्या मुळा धरणाचे दरवाजे अखेर उघडण्यात आलेत। शासकीय निर्देशांकाप्रमाणे पाणी पातळी स्थिर राखण्यासाठी 3000 एक्युसेक्स प्रवाहाने पाणी नदीपात्रात सोडण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता शामराव बुधवंत यांनी दिली आहे। मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर आषाढी आणि श्रावण सरीची कृपा झाल्यानंतर केवळ महिन्याभराच्या कालावधीतच धरणात साधारण 14 टीएमसी पाणी नव्याने जमा झालंय। गेल्या 2 वर्षापासून तळ गाठलेल्या धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्यानं पाणी 22,000 दलफुटीच्या पुढे सरकतच पाटबंधारे विभाग शासकीय निर्देशांकाप्रमाणे पाणी पातळी स्थिर राखण्यासाठी पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतला। पाटबंधारे विभागाने महसूल आणि पोलीस प्रशासनाशी चर्चा साधल्यानंतर धरणाकडे होणारी आवक पाहता धरणाच्या दरवाजांमार्फत नदीपात्रात पाणी सोडण्याचं जाहीर केलं। त्यानुसार नदीपात्रालगतच्या गावांमध्ये दवंडी देत लगतच्या ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची सूचना देण्यात आली आहे। मुळा पाटबंधारे विभागाचे शासकीय अभियंता शामराव बुधवंत, पोलीस निरीक्षक धरणाच्या दरवाजांची पाहणी करत नदीपात्रात पाणी सोडण्याबाबत सायरन वाजवत इशारा दिला। संपूर्ण दरवाजांची पडताळणी झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या हस्ते 8व्या क्रमांकाच्या दरवाजाचं कळ दाबून नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं। पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली होती। यावेळी पोलीस प्रशासन, पाटबंधारे विभागाचे कर्मचारी धरण तटावर दक्षता बाळगून होते। मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख, उपअभियंता दिलीप नवलाखे यांच्या निगराणीत पाटबंधारे विभागाने धरणातून पाणी सोडले असून त्यासाठी महसूल पोलीस प्रशासनाचे सहकार्य लाभत असल्याची माहिती शाखा अभियंता शामराव बुधवंत यांनी दिली आहे। पाणी सोडताना धरणसाठा हा 22,376 दलफूट इतका तर धरणामध्ये 9,155 एक्युसेक्स प्रवाहाने नवीन पाण्याची आवक होत आहे। डाव्या कलाव्यातून पिण्यासाठी 725 एक्युसेक्स प्रवाहाने पाणी सुरूच आहे। धरण भागात पर्यटकांची मोठी गर्दी होत असून नागरिकांनी दक्षता बाळगण्याचं आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलंय। सकाळी 10 वाजता धरणातील साठा 22,806 दशलक्ष घनफूट असल्यामुळे व पाण्याची आवक 9,155 क्युसेक असल्यामुळे धरणाचा निर्धारित साठा 22,966 ठेवून माननीय कार्यकारी अभियंता किरण देशमुख साहेब आणि उपअभियंता नवलाखे साहेब यांनी आदेश दिल्यामुळे सकाळी 10 वाजता धरणामधनं 5 मोऱ्यामधनं 3,000 क्युसेक्सचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला। सदर आदेश माननीय जिल्हाधिकारी यांनी दिले असल्यामुळे ती कारवाई करण्यात आली। कारवाई करत असताना राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय प्रमोद वाघ साहेब, आमचा सर्व कर्मचारी वर्ग, युसुफ पठाण, सलीम शेख गुलदगड, भाऊसाहेब गुलदगड, त्याचप्रमाणे RK पवार, शेख गुलाब ही सर्व कर्मचारी वर्ग, त्याचप्रमाणे महसूल चे अधिकारी उपस्थित होते। माननीय तहसीलदार साहेब दौंडे साहेब यांना सुद्धा वेळीच कल्पना दिलेली, सर्व लोकांना, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे, सावधानतेचा इशारा दिलेला आहे आणि सर्व गावागावामध्ये आपण दौंडी देऊन लोकांना जागृत केलेलं आहे। धरण परिसरामध्ये सुरक्षा यंत्रणा कामी पोलीस खात्याचा आम्हाला संपूर्ण सहकार्य मिळत आहे। त्याचप्रमाणे महसूलचे तहसीलदार, राहुरीचे तहसीलदार माननीय दौंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्हाला वेळोवेळी त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग होत आहे। त्याचप्रमाणे आमचे कार्यकारी अभियंता यांच्या आदेशानुसार धरणातील पाणी साठा निर्धारित त्या तारखेला ठेवून जे काय धरणामध्ये तुम्हाला पाणी ठेवायचं नाही येणार आहे, तुमचा आवक जी धरणामध्ये त्याचा विचार करता धरणामध्ये कमी जास्त साठा आणि विसर्ग आपण नदीमध्ये सोडणार आहोत। जर आवक आपली वाढली तर आपण नदीपात्रात जास्त विसर्ग सोडणार आहोत। आवक जर कमी झाली तर धरणामध्ये ज्या त्या तारखेचा निर्धारित साठा सोडून विसर्ग कमी करणार आहोत। प्रतिनिधी सुनील भोंगळ, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, राहुरी।